अमरावतीपासून 50 किलोमीटरवर असलेलं अष्टम्मा सिद्धी हे गाव. या गावातली विहीर नेहमी चर्चेत असते, ती तिच्या औषधी गुणामुळे. या विहिरीत अंघोळ केली की सर्व त्वचा आजार बरे होतात असा एक समज आहे. त्यामुळे हजारो लोक इथे रोज येत असतात. अनेकांना त्याचा चांगला अनुभवही आलाय असं इथले स्थानिक आवर्जून सांगतात. आठ शिवा इथं 8 शिव म्हणून हे अष्टमा सिद्धी म्हणून हे असं क्षेत्र प्रसिद्ध आहे. आणि हे जे लहान मुलं आहेत, या लहान मुलं इथं म्हणजे कसं आहे का बा दुःख सुख हे ते सुरुवातपासून या पाण्यानं म्हणजे निवारण होते. आणि सर्व धर्म समभाव आहे हे असं अष्टमा सिद्धी क्षेत्र आहे. यामुळे या विहिरीत नक्की अशी काय जादू आहे, त्यामागे नक्की काय रहस्य आहे, हे डॉक्टरांनीच त्यांच्या तोंडून सांगितलंय. ऐका डॉक्टर या विहिरीतल्या पाण्याबद्दल काय सांगतायत. नमस्कार, मी डॉक्टर राम ठाकरे, बालरोग तज्ञ, जयस्तंभ चौक, परतवाडा. बघा, अष्टमा सिद्धी हे जे ठिकाण आहे हे विदर्भामध्ये वसलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की विदर्भाची निर्मिती ही दख्खन पठारावर झालेली आहे. आणि विदर्भ हे दख्खन पठारावर बसलेलं आहे. आणि दख्खन पठार कसं तयार झालं तर दख्खन पठार हे लावा रसाच्या उद्रेकामुळे तयार झालेलं आहे. जेव्हा लावा रसाचा उद्रेक झाला त्यामध्ये भरपूर काही वायू असे बाहेर निघाले. त्याचमध्ये एक सल्फर नावाचा वायू बाहेर निघाला, ज्याला करून आपण गंधक असे म्हणतो. आणि गंधक जे आहे ही सल्फर वायूची अशीच एक वेल जी आहे ती अष्टमा सिद्धीच्या पाण्यासोबत कनेक्ट आहे. त्यामुळं ते अष्टमा सिद्धीचं पाणी पिवळ्या रंगाचं, हलकसं पिवळ्या रंगाचं आणि सल्फरयुक्त आढळतं. आणि आपण सर्वांना मी सांगू इच्छितो की सल्फर या गंधकाचा त्वचा रोगामध्ये भरपूर काही मेडिसिनल प्रॉपर्टीज आहे, ज्यामुळे बरेच काही त्वचेचे रोग बरे होतात आणि त्वचा टंतरीत राहते. आणि इथलं कसं आहे, इथली एक श्रद्धा आहे की लोक आपल्या बाळाला घेऊन जातात आणि भोपळा वाहतात देवाच्या जवळ. भोपळा वाहण्याचा दृष्टिकोन हा असतो की ते देवाला प्रार्थना करतात की माझं बाळ भोपळ्यासारखं गुळगुळीत आणि ठणठणीत राहिलं पाहिजे, चांगलं निरोगी राहिलं पाहिजे. आणि तिथं आंघोळ करतात, कोणी 5 बकेटा, कोणी 10 बकेटा. त्यामागच्या मेडिसिनल प्रॉपर्टीज जी आहे सल्फरची ती नक्कीच लाभदायक आहे. मला तर वाटतं तोटा तर काही नाही, आंघोळ करून घेऊन तोटा तर काहीच नाही, उलट फायदेच आहे. आणि मला अशी इच्छा आहे की बा खास करून आपल्या भारतीय भौगोलिक शास्त्रज्ञांनी त्यांची एक टीम इथं पाठवून या पाण्याचा एक संशोधन करायला पाहिजे की या पाण्यामध्ये आणखी काही असे घटक आहे की जेणेकरून लोकांना म्हणजे खनिज आहे की ज्याकडून बेनिफिट लोकांना मिळू शकतं. तर शोध करणं खूप गरजेचं आहे. आणि ही पाणी नक्कीच त्वचेसाठी आरोग्य देईल. लहान मुलांना एकदा तरी या विहिरीच्या पाण्यानं अंघोळ करण्याकरता अष्टम्मा सिद्धीला आणलं जातं. त्यांची या पाण्यानं अंघोळ केल्यानंतर नवीन कपडे त्यांना घातले जातात आणि त्यांचे जुने कपडे इथल्या झाडांवर फेकून दिले जातात. ही विहीर नेमकी कधी बांधण्यात आली याबद्दल कुणालाही काहीही माहिती नाहीये. मात्र याच ठिकाणी चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू सुद्धा येऊन गेलेत. त्यामुळे महानुभाव पंथामध्येही या क्षेत्राला विशेष असंच महत्व आहे. अवकाश बोरसे, लोकमत डिजिटल, अमरावती.